सर, आज पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे. माहिती पडलं आपल्या भाषणामध्ये की आपल्यावर स्टील माफियांनी हल्ला केलेला, तर त्या संदर्भात काय सांगा? नमस्कार. मला असं सांगायचं आहे की मी 2022 पासून या विषयाचा छडा घेत होतो आणि शहापूर आणि पडगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे अवैध काळेबाजारी व्यवसाय करतात ह्याची मला पूर्व कल्पना होती आणि मी 2022 पासून SP साहेबांना याची पूर्ण माहिती वेळोवेळ देत आलेलो आहे. लेखीपत्राद्वारे, ईमेलद्वारे, फोनद्वारे आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज करून मी सगळी बातमी त्यांना पुरवलेली आहे. मग त्याच्यानंतर तिकडचे जो DYSP आहे मिलिंद शिंदे साहेब यांनाही मी लेखीपत्र आणि त्यांच्या फोनद्वारे त्यांना कॉल करून ही सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं, DYSPनी सांगितलं की तुम्ही कितीही माहिती पुरवून तसा उपयोग नाही, तुम्ही घटनास्थळी या, पोलीस प्रशासन सोबत येईल तुमच्या आणि तिथून मला तुम्ही तसा व्यवसाय चालू असेल तर मला कॉल करून कळवा आणि मी तिथं पोलीस प्रशासन पाठवतो आणि त्या माफियावर कारवाई करायला लावतो. आपण फोन केल्यानंतर पोलीस प्रशासन वेळेवर आलं का? मी शहापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद पराड यांना 10:40 फोन केला होता. तब्बल 40 ते 50 मिनिटं पोलीस बी आले नाहीत आणि त्या साहेबांचा फोन पण परत मला येत नव्हता. मी बार त्यांना फोन करून संपर्क साधायचा प्रयत्न केला तर त्यांचं बोलणं असं उद्धट होतं. पोलीस आमचे येत आहेत, आम्ही काय हवाई जहाजनं येणार आहे का, थांबा, इथं ट्रॅफिक आहे, असं तसं ते मला बोलले. तरी मी 40 मिनिटं काढलं. त्याच्यानंतर पोलीस तिथं घटनास्थळी येत नाही हे बघून मी परत DYSP साहेबांना फोन केला. कशाची चोरी चालू होती तिथे? आपल्या निदर्शनात आली जी ती कशाची चोरी चालू होती? ट्रक ट्रॅव्हल्समधून तिथे सळिया, तांबे, पित्तळ हे काढलं जातं अवैधरित्या आणि त्याची GST मधून मोठ्या प्रमाणात राज्याची आणि केंद्राची फसवणूक केली जाते आणि त्यामुळं जी आम्ही सदनिका घेतो, जे तो माल बिल्डरला जात असतो, तर जी सदनिका घेतो 10 लाखाच्या मालमधून 3 लाख जरा चोरी केले तर बिल्डर उद्या गरीब गोरांनी जे घर खरेदी करतात त्याच्यावर पण त्याचा भार बिल्डर लावतो, कारण तो कंट्रॅक्शन त्याला त्या भावात परवडत नाही. सिमेंट चोरी झाली किंवा सळ्या चोरी झाल्यामुळे हे सामान्य जनतेच्या खिशातून पैसे कापले जातात. पोलीस प्रशासनाने त्या स्टील माफियांवर गुन्हे दाखल केले का? पोलीस प्रशासनाने त्या स्टील माफियावर गुन्हे तर दाखल नाही केले, माझे जबाब नोंदून घेतले. पण त्याच्यातला एक महत्त्वाचे खिलाडी म्हणजे API नितीन खेरनार, त्यांनी हे सगळं रचित खेळ केलेला आहे. DYSP साहेब मिलिंद शिंदे, परत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहापूरचे जे आहेत आनंद पराड यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने दाबायचा प्रयत्न केला. माझा जाब नोंदून घेतला, पण सकाळी 6 वाजेपर्यंत मला पोलीस स्टेशनबरोबर ताटवत ठेवलं, पण त्यांनी FRA नोंद करून घेतलेली नाही आहे. अच्छा सर, जे स्टील माफिया आहेत त्यांची आपल्याला काय नावं माहिती आहेत? मला त्यांचे नावं माहिती नाही आहेत, पण एक कोणीतरी व्हिडिओ बनवला होता आणि त्यांनी माझ्या मोबाईलवर पाठवलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राजेश सिंग आणि ब्रिजेश सिंग असा उल्लेख केला होता आणि त्यांनी SP बी माझ्या अड्ड्यावर येऊ शकत नाही, म्हणजे मला ज्यांनी जे धमकी दिली होती तशाच वार्त्यामध्ये ती बातमी प्रसारित झाली. तर त्या बातमीनंतर मला कळलं की ब्रिजेश सिंग आणि राजेश सिंग आणि काहीतरी असे 2-4 नावं त्याच्यामध्ये आहेत. अच्छा, हे लोक इथला पत्ता कुठला आहे नेमका? हे शहापूरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकता धाबा आणि खर्डीपासून ते 10 किलोमीटर अलीकडे त्या माफियाची स्वतःची बार आहे. त्यांनी तिथे 5 एकर जमीन घेतलेली आहे. त्यांनी स्वतः तो कंपाऊंड बनवलेला आहे आणि कंपाऊंडमध्ये तो असे अवैध अनेक धंदे करतो. केमिकल बी आहे, तांबे पितळ कंटेनर फोडणे, गॅस चोरी करणे, असे भरपूर त्याच्याकडे काळे धंदे आहेत. शेवटचा एक प्रश्न सर, की आपली पोलीस प्रशासन व सरकारला मागणी काय असेल? माझी मागणी अशी आहे की जे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी माझ्याबरोबर जो खेळ रचलेला आहे, 1.5 तास पोलीस मदत न पाठवता, परत DYSP मिलिंद शिंदे साहेब यांनी जे आमच्याबरोबर 2-2 तास पोलिस न पाठवता परत मला तू इथे कशाला आलास किंवा तू इथं यायचं नव्हतं, तुला ह्या व्यवसायाची संबंध काय, असं करून जे माझ्याबरोबर त्यांनी खेळ केलेली आहे त्याच्याबद्दल यांना निलंबित करण्यात यावं आणि त्यांची चौकशी करावी वरिष्ठ लोकाला लावून आणि मला न्याय मिळावा. आपला जबाब घेतलाय का पोलिसांनी? हो, घेतलाय. जबाबच आहे आपल्यासमोर, हा जबाबच आहे. याच्याबद्दल ते कुठलीही FRA करत नाही आहेत आणि पोलीस मला येऊन मुंबईत भेटून शहापूरला जाऊन गुन्हा दाखल करतो असे म्हणून रस्त्यापासून मला सोडून रस्त्यावर परत ते त्यांचे निघून गेले आणि माझा कुठलाही गुन्हा तिथे नोंद करण्यात आला. पोलिसांनी तुम्हाला धमकी दिली का की तुमच्यावर गुन्हा दाखल करू खंडणीचा? हो, मी ज्या वेळेला माझं मत मांडत होतो त्यावेळेला पोलिसांचं एकच म्हणणं होतं, या तर पत्रकारांना खंडणीच्या गुन्ह्यात दाखल करा
हे करा किंवा तुम्ही गाडीमधून डिझेल आमच्याकडून घेतलात, डिझेलचे पैसे आम्ही खोटे तुम्हाला आरोप, दिले, खोटे आरोप. खोटे आरोप किंवा जातीवाचक शब्द बोलला, असे त्याने अनेक प्रकारची माझ्यावर त्यांनी हे केलेली आहे. कुठल्या अधिकाऱ्यासमक्ष आपला जबाब घेतलाय? API खेरनार साहेब यांच्या समक्ष हा रात्री 2च्या सुमारास हा जबाब माझा घेतलेला आहे. खर्डी पोलीस चौकी. त्यांनी जाणून बुजून मी त्यांच्याकडे 2दा सिग्नेचर मागितलं, 2-3दा त्यांचे सिग्नेचर मागितलं की 7 जबाबवर माझी सिग्नेचर आहे. पद्धत तुम्ही हे आम्ही प्रिंट करून घेतला आहे, ओरिजिनल आमच्याकडे आहे. मला कुठलीही खरी नक्कल म्हणून त्यांनी दिलेलं नाही, कारण त्यांचा हा षडयंत्रच होता की उद्या जाऊन हे काही करू शकत नाही. अधिकाऱ्याचं किंवा त्या पोलिसाचं माझ्याकडे त्याचं नाव नंबर त्यांनी काही दिलेलं नव्हतं, कुठली लेबल घातली होती, शिवल कपड्यावर तो होता. त्यामुळे त्याचं आम्ही नाव विचारलं तरी ते म्हटले तुम्ही जबाब द्या आणि साहेबाशी बोला. त्यामुळे मी तिथं काय करू नको. पण ह्या जबाब हे खेरनार साहेबाच्या समक्ष आणि त्यांनी 3दा वाचली आणि मी 2दा वाचली, त्याच्यानंतर ही जबाब फायनल झालेला आहे. आणि हा जबाब घेऊन मला त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये केस करा म्हणून पाठवलं होतं, पण तिथं काय गुन्हा दाखल त्यांनी त्या माफियावर केलेला नाही आहे. आणि सदर माफिया माझ्यावर हमला करत असताना त्याचे 10 लोक, ह्याची व्हिडिओ चित्रीकरण माझ्याकडे आहे. तर त्या लोकांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण माझ्याकडे आहे. तर त्या लोकांनी फक्त माझी शासकीय ID त्यांनी घेतली ॲक्रेडिशन धारकची आणि त्याचा त्यांनी फोटो काढला आणि ह्याच्यावर दुसऱ्याचा फोटो काढून आम्ही काहीतरी वेगळ्या म्हणजे गुन्हेगारीच्या ह्याच्यामध्ये तुमचं बदनामी करू असं त्यांनी मला धमकी दिली. आणि फोटो काढून आम्ही जे बोलणार म्हणजे तुमचा व्हिडिओ काढलेला आहे ना, मग नंतर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे आवाज भरून तुमचं कसं बनवतो पिक्चर हे तुम्ही बघा आणि तुमची पिक्चर कशी रिलीज होणार हे पण तुम्ही बघा म्हणून त्यांनी मला धमकी दिली. बरं, तिथले जे दाखल करण्यासाठी जो विलंब लागले त्याचे कारण काय सांगितलं तुम्ही? गुन्हा का दाखल होत नाही? त्यांनी पहिला तर दुसऱ्या दिवशी मला भेटायला बोलवलं होतं. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः नव्हते, ते हायकोर्टला होते. मी हायकोर्टला भेटायला गेलो तर ते मला संध्याकाळी बोलले चला तुमचा गुन्हा दाखल करू शहापूर पोलीस स्टेशनमध्ये. नंतर रस्त्यावर त्यांनी त्यांची गाडी बघून ते परत गेले आणि त्याने उतरत असताना मला सांगितलं की 2 दिवस उरूस आहे शहापूरमध्ये आणि उरूस झाल्याच्या नंतर मी तुम्हाला बोलवतो. पण ते 2 दिवस पण उलटून गेले. त्यांनी मला फोन कुठलाही केला नाही आणि ते तिथल्या तिथं रफादफा करून हा माझ्यावर झालेला अत्याचार त्यांनी दाबायचा प्रयत्न करतायत. तुम्हाला काय अपेक्षा? की काय खोटं आहे खरं आहे हे काय निष्पन्न आल्यानुसार योग्य ती कारवाई करावी. आणि तसं कर्तव्यात कसूर जरा कुठलाही पोलीस आढळला, कुठलाही अधिकारी आढळला तर त्याला निलंबनाची कारवाई करावी. म्हणजे संबंधित व्हिडिओ फुटेज आहे आणि ऑलरेडी त्यांनी माझे कॅमेरे फोडले आणि जो व्यवस्थित काढलेला व्हिडिओ होता त्याला त्यांनी त्यांच्या हाताने डिलीट केलं. ठीक. आज पत्रकारांवर अनेक हमले होतात, जे ग्राउंड लेवलच्या बातम्या लावतात, लोकांच्या समस्या मांडतात आपल्या पत्रकारितेतून. तर काय सांगाल त्या हमल्याबद्दल सर आपण? एकूण जनक्रांती दलित पॅन्थरची निर्मिती आम्ही जी गेल्या 20-25 वर्ष झालं आम्ही अनेक छोट्या छोट्या घटकात समाजात दुर्लक्षित असलेले जे समाज आहेत, आदिवासी, ओबीसी, भटके समाज आहेत, असं काम करतो. तेव्हा आम्हाला नेहमी असं जाणवलं की पत्रकारिता हे एक अतिशय आदर्श असलेले एक क्षेत्र आहे. खरं तर त्यांना अतिशय मुक्तपणे काम करून दिलं पाहिजे आणि त्यांच्या एकूण चाललेल्या कामाला पोलीस प्रशासन असेल किंवा एकूण जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे त्यांनी खरं तर त्यांना सहकार्य केलं पाहिजे सगळे अशा विषयात. आता खाडेजींच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना झालेली आहे, आज मला या पत्रकार परिषदेत बोलावलं गेलं होतं, मी आलो होतो. तर मी एवढंच ॲस्युरेट तुम्हाला सगळ्यांना करतो की या परिसरात आपलं संघटन अतिशय उत्तमरित्या काम करतं. तर याच्यापुढे ही जी अभद्र युती आहे, मी सगळ्याच पोलीस प्रशासनाला दोषी नाही मानत. काही अधिकारी असतात ज्या अशा व्यवहारात आणि अशा सगळ्यात गुंतलेले असतात, मोठ्या संख्येने आहेत आणि 2 नंबरचे व्यवसाय तर आपण पाहतोच आहे, जवळजवळ मोठ्या प्रमाणात हे सगळं चाललेलंच आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी अभद्र युती चाललेली आहे तर याच्यामध्ये पत्रकारांच्या सोबत माझा पक्ष पूर्णपणे ताकदीने सोबत असेल आधीची. आणि हीच घटना नाही, याच्यानंतर कुठलीही घटना पत्रकाराच्या संबंधात असेल तर आमच्या पक्षाचं सहकार्य या सगळ्या पक्षाला राहील. यांचे फक्त एकता ढाबा जे विलासजी यांनी सांगितलं शहापूर इथे, तर ह्याच ठिकाणी नसून त्यांचा वाडा ह्या ठिकाणी सुद्धा आहे, कळवा खारेगाव टोल ह्या ठिकाणी सुद्धा आहे, दुर्गाडी किल्ला ठाण्यामध्ये कल्याणमध्ये ह्या ठिकाणी सुद्धा होते. तसेच त्यांचे उरणला देखील आहे, जुन्या पुण्या रोडवर देखील आहे आणि लोणावळा, अहमदनगर, नाशिक अशा विविध ठिकाणी आहेत. तर त्यामुळे हा मोठा बंच आहे आणि ते एक आहेत. आपण पत्रकार एक म्हणून ज्यावेळेस यांचा मुकाबला करू आणि पोलिसांना याच्यात जी भूमिका ते घेतात ती भूमिका जेव्हा उघडी पाडू
आणि वरिष्ठ पातळीवरती याचे प्रयत्न करू. त्यावेळेस नक्कीच हे स्टील माफियांच्या आणि पोलिसांची अभद्र युती जी आता सरांनी सांगितली, तर ह्या युतीला छेद देण्यासाठी आपल्याला ताकदीने उभं राहावं लागेल, एकजुटीने उभं राहावं लागेल. आणि मला अपेक्षा आहे की आपले जेवढे पत्रकार बंधू भगिनी आहेत तर हे एकजुटीने राहतील आणि कोणतेही कार्य करण्याच्या वेळेस सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जातील. आणि ह्या पोलीस प्रशासनाला आपण दाखवून देऊ भविष्यात की तुम्ही जे ऑफ दी रेकॉर्डवरती परमिशन देऊन यांना काय तुम्ही त्यांचे स्वतःचे हात ओले करून घेतात, आता ते हात ओले करताना तुम्हाला 4 वेळा विचार करावा लागेल आणि पत्रकाराचं संरक्षण अगोदर करावं लागेल. आणि आता त्या हात ओढल्याच्या सिस्टमला त्याने एक नवीन नाव दिलेलं आहे, सेक्शन द्या आणि म्हणजे काही ते करा. हां काही कार्यधंदा करा करा. म्हणजे सेक्शन भरा असा हा शब्द ते वापरतात. म्हणजे भारतीय दंडसंहितामधला पण शब्द उचलून सेक्शन तिथे लावलेले आहेत. म्हणजे एक स्वच्छ शब्द तिथं कलमाला तिथं सेक्शन म्हणून त्यांनी तिथं वापर करतात. ओके.